काय ग बाई माझ्या डोक्याला झाला दुपारचा ताप. कायच बोलत नाही तुम्हाला काय नुसतं सहज एवढं बोलत. मोठं बघ आता ही मिरची लसूण कोथिंबर ही घेतल्या तर तव्यात मूग भाजून आहे का ही तव्यात मूग भाजून मग मी नीट हाक मारली होती ना. त्याच भाकरी केल्या म्हणलं लाईट आहे तवर पटकन बारीक करून मुगाची भाजी फोडणी टाकावी तर भाकरी करून ठेवल्या त्या आणि मूग भाजून तव्यात तसंच ठेवले तर आता तवर मग सगळी गडबड झाली म्हणून आज तू आजीचा गुरुवार माहितच आहे की तुला आणि मधनच घातलं हो की शाबू करायला बटाटे उकडून घेतले की सकाळी आणि ह्याला पण मिरचू ह्याच्यातच फुटून घेतलंय आलू पण आणि मुगाच्या भाजीला बी मिरची पाहिजे तर लाईट गेली आणि शाबू पण आता हातावरच कांडून केलाय बरं शेंगदाणा बी ठेवलं होतं भाजून म्हणलं एका भरणीत ठेव ती बी झालं नाही करणं त्या पोरीला कुट करून ठेवू म्हणलं ती पण केलं नाही पुरगीवर आलो काय पण ती दुबाळ माझं आणि मग ही सगळं असं या खलबत्त्यात खांडून केलाय असा मस्त पैकी शाबू आमच्या आत्याच असतंय गुरुवार बटाटे उकडून म्हणजे आत्यासाठीच मस्त आहे बरं का सगळ्यांनाच आवडतंय भैड्या साहेब सगळी शाबू खाती उकडलेल्या बटाट्याचा पण ही एवढी उकळी मी एवढी आणि असं कुटून लागला माझा हात दुखायला ही मला वेगळंच टेन्शन आहे आणि आता मुगाची भाजी मस्तपैकी जरा तोंडाला चव यायसाठी बदलून भाजी करायला लागती काय तर म्हणून साठी ही हिरव्या मिरचीची मस्तपैकी मुगाची भाजी करावं म्हणलं आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझ्या कल्याणीला भाजी आवडती म्हणून ही याचा करायचा घाट घातला म्हणलं जाताना थोडी भाजी द्यावं तिला मुगाची माझ्या हातची आवडती म्हणून बरं आवरा आता बास करा लेक्चर आवड मला ती थोडी मदत करू